लवकरच आषाढ किंवा आखाड येतोय. असा विचार केला एकदा खुसखुशीत कापण्या तर झाल्याच पाहिजे. अजूनही पश्चिम महाराष्ट्रात अगदी पारंपरिक पद्धतीत आखाड किंवा आषाढ तळला जातो आणि त्याची सुरुवात होते या खुसखुशीत कापण्यांपासून. काही ठिकाणी कडक कापण्या तर काही ठिकाणी खुसखुशीत कापण्या केल्या जातात. प्रत्येकाची आपापली पद्धत. आजच्या व्हिडिओमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीत गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून एकदम खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या आज आपण कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. बऱ्याच जणांच्या कापण्या तेलामध्ये घातल्या की सुटतात, तळून काढल्यानंतर त्या नरम पडतात, कडक होतात. अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या बरोबर सुद्धा होतंय का? म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये भरपूर टिप्स तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कापण्या वातूळ किंवा नरम पडू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गुळाच्या कापण्या जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल किंवा तुमची बिघडत असतील तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप अशी, घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीने किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने तुम्हाला मोजून घ्यायचंय. आज आपण अर्धा किलो गव्हाचं पीठ गूळ घालून कापण्या बनवणार आहोत. म्हणजे कपाचं आणि तुम्हाला किलोग्रामचं वजनी प्रमाण दिलेलं आहे. सुरुवातीला या मेजरिंग कपने बरोबर 2.5 कप थोडंसं दाबून आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कापण्या बनवताना अजिबात गव्हाचं पीठ आपल्याला इथे चाळून वगैरे वापरायचं नाही. गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो, कोंड्यामध्ये फायबर्स असतात, ते आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात. शेवटी कोंड्यामुळे आपले हे खुसखुशीत कापण्या तयार होतात. तर या मेजरिंग कपने बरोबर 2.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 450 ग्राम आपण इथे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक तर तुम्ही कपाने, वाटीने किंवा ग्रामने मोजून घेऊ शकता. अजिबात तुमचं हे चुकणार नाही. आता ज्या कपने 2.5 कप गव्हाचं पीठ, त्याच कपने बरोबर अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम प्रमाणात डाळीचं पीठ घेतलेलं आहे. एक तर मूग डाळीचं पीठ किंवा चणा डाळीचं पीठ जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. डाळीचं पीठ अर्धा कप वापरल्यामुळे काय होतं माहितीये का, एक तर तुमचे कापण्या चवीला छान लागतात, शिवाय कडक होत नाही, अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. तर इथे आपण बरोबर अर्धा किलो पिठं घेतलेली आहेत आणि अर्धा किलो पिठाचे आज आपण खुसखुशीत कापण्या तयार करणार आहोत. इथे आपण साधारणतः चमचाभर जाडसर कुटलेली बडीशेप घेतलेली आहे. तुमच्याकडे पावडर असेल बडीशेपची ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. अगदी मस्त चव येते. सोबतच अर्धा चमचा आपण इथे सुंठ पूड घेतलेली आहे. रेडीमेड घरामध्ये खलबत्त्यामध्ये केलेली कोणतीही वापरू शकता. दोन्ही जिन्नस गरजेचे आहे, नक्की घाला. सोबतच इथे आपण अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे. उरलेली थोडीशी नंतर वापरणार आहोत. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते, म्हणून अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे सुंठ पूड, बडीशेप पूड नसेल तर थोडंसं तुम्ही इथे जायफळ पूड किसून वापरू शकता. आता दुसरीकडे गॅसवर एक फोडणी पात्र किंवा घरातला छोटासा टोप कढई आपल्याला गरम करत ठेवायचं आहे. आता तेलातल्या किटलीमध्ये पळी असते ना, ती बरोबर 2 पळी आपल्याला इथे साधं तेल घ्यायचं आहे. अर्धा किलो पिठाच्या कापण्यांसाठी इतकं तेल अगदी परफेक्ट आहे. आता तुमच्याकडे जर अशी ही पळी नसेल तर घरातला नाश्त्याचा नॉर्मली चमचा असतो, बरोबर 10 ते 12 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. जर तुम्ही साजूक तूप घेत असाल, पातळ मेल्टेड असेल तर इथे साधारणतः 8 ते 10 चमचे घेऊ शकता. तेलाऐवजी तुम्ही ते साजूक तूप घेताय, ते जास्त घट्ट असेल तर साधारणतः 2 ते 2.5 चमचे अगदी परफेक्ट आहे. जर पातळ असेल, मेल्टेड असेल तर 5-6 चमचे तुम्हाला इथे वापरायचं आहे. तेल मोठ्या आचेवर छान कडकडीत धूर येईपर्यंत आपण गरम करून घेतलंय आणि कडकडीत तेल पटकन या पिठावर घातलेलं आहे. आता तेल खूप जास्त कडकडीत आहे तर पटकन हात घालायचा नाही. घरातला एखादा चमचा असेल, उलथान वगैरे असेल त्याने एकजीव करून घ्यायचंय. पण प्रत्येक पिठाच्या कणाकणाला हे सगळं तेल किंवा तूप तुम्ही घालत असाल ते लागलं पाहिजे. असं चांगलं करून घेतलं की थोडं कोमट झालेलं आहे. आता तेल आणि पीठ साधारणतः 2 मिनिटं आपण हाताने असं चांगलं चोळून चोळून करून घेणार आहोत. म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तेल चांगलं लागलं पाहिजे. तुमच्या या गुळाच्या कापण्या खुसखुशीत होण्यासाठी ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे. म्हणून असं हे चांगलं चोळून चोळून चांगला याचा मुटका होईपर्यंत आपण हे चोळून घेतलेलं आहे. साधारणतः 2-2.5 मिनिटं झालेली आहे. पीठ असं चांगलं चोळून घेतलंय, याचा असा चांगला मुटका होतोय, म्हणजे परफेक्ट आपलं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्हाला द्यायचं राहिलं, इथे 2 पळ्या किंवा साधारणतः वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम आपण इथे तेल घेतलेलं आहे. असं हे पीठ आपलं चांगलं चोळून घेतलेलं आहे. आता दुसरीकडे गॅसवर एखाद्या भांड्यामध्ये सेम मेजरिंग कपने बरोबर 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 250 ग्राम किंवा पाव किलो प्रमाणात गूळ घेतलेला आहे. कापण्या बनवण्यासाठी जितकं तुमचं पीठ त्याच्या निम्म आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. जर तुम्हाला गूळ घ्यायचं नसेल तर याऐवजी तुम्ही ते साखर वापरू शकता. पण गुळाच्या कापण्या चवीला अगदी छान लागतात. ज्या कपाने 1 कप गूळ घेतलेला आहे, अगदी त्याच कपने बरोबर अर्धा कप आपल्याला इथे साधं पाणी घ्यायचंय.
कापण्या बनवण्यासाठी गुळ आणि पाण्याचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। गुळ आपल्याला इथे खूप जास्त शिजवायचं नाही, फक्त पाण्यामध्ये गुळ संपूर्ण विरघळला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे। पाण्याऐवजी तुम्हाला इथे दूध सुद्धा घेता येईल, फक्त दूध आणि गुळ एकत्र शिजवायचं नाही, ते फुटण्याची शक्यता असते। म्हणून काय करायचंय, किचन प्लॅटफॉर्मवरच हलकंसं कोमट दूध असतं, त्यामध्ये गुळ घालून तिथेच चांगलं एकजीव करून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिटात चांगलं गुळ दुधामध्ये एकजीव होतं आणि ते तुम्ही इथे वापरू शकता। पण पाणी घालून कापण्या केल्यामुळे भरपूर दिवस टिकायला मदत होते। दूध घालून कापण्या केल्यामुळे 8 ते 10 दिवसात तुम्हाला संपवावं लागतं। तुम्हाला जे आवडत असेल ते करू शकता। साधारणतः 2 मिनिटं मध्यम आणि मोठ्या आचेवर गुळ संपूर्ण पाण्यामध्ये विरघळलेला आहे। थोडंसं पंख्याखाली थंड करून घेणार आहोत। आता साधारणतः 10-15 मिनिटांसाठी संपूर्ण मी पंख्याखाली हे गुळाचं पाणी थंड करून घेतलंय, हातावर घेतलंय, याचा अर्थ हा चांगला थंड झालेला आहे। आता गाळून थोडं थोडं आपण या पिठावर घालणार आहोत आणि नॉर्मली कणकेचा गोळा मळतो त्यापेक्षा थोडा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। गुळामध्ये बराचसा छोटा मोठा कचरा कण वगैरे राहिलेले असतात, म्हणून गाळून घेणं नेहमी चांगलं। म्हणून थोडं थोडं लागेल तसं हे गुळाचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे। पुन्हा थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून पुन्हा थोडंसं गुळाचं पाणी घालणार आहोत। म्हणजे असंच आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि कणकेपेक्षा थोडा घट्ट गोळ आपल्याला या पिठाचा मळून घ्यायचा आहे। आता हे पीठ मळायला इतर पिठापेक्षा थोडा जास्त जोर लावावा लागतो, थोडा जास्त जोर लावत लावत असा हा पिठाचा गोळ आपण मळून घेतलेला आहे। आणि आपण घेतलेली सगळी जिन्नस कपाच्या प्रमाणाने अगदी परफेक्ट असल्यामुळे संपूर्ण इथे गुळाचं पाणी आपण इथे वापरलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता। गुळ घालून कापण्यांचं पीठ भिजवून घेतल्यामुळे तुम्ही याचा रंग बघू शकता, किती सुंदर आलेला आहे, किती खुसखुशीत झालेला आहे। आता दोन्ही हाताने चांगलं जोर लावत लावत पुन्हा 1-2 मिनिटं आपण मळून घेणार आहोत। आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर झाकून 10-15 मिनिटांसाठी तुम्ही भिजत ठेवू शकता। नसेल वेळ तर असंच लगेच केलं तरी सुद्धा चालू शकेल। पीठ थोडंसं एकसारखं आपण इथे करून घेतलंय। आता कणकेच्या गोळाप्रमाणे आपण जसे गोळे करतो अगदी तसे छोटे छोटे आपण असे भाग करून घेतलेले आहे। एक गोळा घ्यायचा आहे, बघू शकता पीठ किती खुसखुशीत आणि रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। आता याला एकसारखं आपण करून घेणार आहोत। आता हे पीठ थोडंसं चिरल्यासारखं किंवा थोडं रफली झाल्यासारखं वाटत असेल, कारण आपण यामध्ये गुळ वापरलेला आहे। पोळी पाटावर ठेवलेला आहे, जर गरज वाटली तर थोडंसं गव्हाचं पीठ घाला किंवा थोडंसं तूप किंवा तेल लावू शकता। पोळी छोटीशी पुरीप्रमाणे लाटून घेतली की याला आवश्यकतेनुसार किंवा अर्धा चमचा आपण इथे खसखस लावून घेणार आहोत। जर लावायची असेल तर लावा, नाही लावली तरी चालेल। याऐवजी तुम्ही इथे तीळ लावून घेतले तरी सुद्धा चालू शकेल। छोटीशी पुरी लाटून याला खसखस लावून घेतली की लाटताना याला चिटकून बसते, अजिबात ती तेलामध्ये सुटण्याची शक्यता कमी असते। आणि नेहमी आपण जशी पोळी लाटतो अगदी तशीच लाटायची, पण थोडीशी जाड लाटायची। अगदी पातळ जर लाटली तर तुमच्या कापण्या कडक होतात। ज्यांना कडक कापण्या आवडतात त्यांनी पातळ लाटा, ज्यांना खुसखुशीत हवे असतील तर त्यांनी असंही सेमी पातळ लाटा। खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त जाड नको। कडा जर तुम्हाला लाटताना रफली वाटत असतील तर अशा या मोकळ्या करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल। असं हे चौकोनी भागात आपण करून घेतलंय। आता याला आपण शंकरपाळ्यासारखं सुद्धा कट करू शकता किंवा कापण्यांच्या आकाराप्रमाणे कट करू शकता। तुम्हाला जसं करायचं असेल तसं करू शकता। चौकोन असा आकार दिल्यामुळे बघू शकता एकसारख्या वरून पट्ट्या घेतल्यात। आता शंकरपाळ्यांना आपण अगदी स्ट्रेट घेतो, पण या कापण्यांना थोडीशी तिरकी आपल्याला सुरी ठेवायची आहे, म्हणजे अगदी मस्त काजू कतली किंवा कापण्यांप्रमाणे याला शेप येतो। ही अगदी सोपी पद्धत आहे। तुम्हाला चौकोनी करायची असतील तर तुम्ही चौकोनी करू शकता। तशा या आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। खसखस लावल्यामुळे दिसायलाही अगदी छान दिसतं। आता अशा सगळ्या कापण्या एकत्र करून एखाद्या ताटावर किंवा परातीवर करून ठेवला, जरी जास्त प्रमाणात असलं तरी सुद्धा चालू शकेल। आपण इथे अर्धा किलो पिठाच्या कापण्या करतोय, म्हणजे साधारणतः 15 मिनिटं मला लाटून अशा कापं करायला लागलेली आहेत। तुम्हाला जास्त करायचं असेल तर थोडासा जास्त वेळ लागतो। एकदम मजेशीर काम आहे। असं हे सगळं आपण एका परातीवर अर्धा किलो संपूर्ण कापण्या कापून घेतलेल्या आहेत। कापण्या तळण्यासाठी तेलाचा ताव खूप जास्त कडकडीत नको, कारण आपण यामध्ये गुळ घातल्यामुळे पटकन गरम कडकडीत तेलामुळे त्याचा रंग काळा होतो वरून आणि आतून त्या कच्च्या राहतात। म्हणून हलकंसं आपण तेल गरम करून घेतलंय, साधारणतः मोठ्या सेवर 1-2 मिनिटांसाठी। म्हणजे कापणी घातली की अगदी हलक्या हलक्या याला बुडबुड आल्यासारख्या दिसत असेल। हाताने घालता येत नसेल तर झारीने किंवा चमचा किंवा उलथानाने थोडे थोडे तुम्ही असे घालू शकता। सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 मिनिटभर करून घेतले। जर तुमच्या कापण्या खुसखुशीत आणि हलक्या झाल्या असतील तर अशा या तेलावर तरंगू लागतात। तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या कापण्या अशा एकसारख्या तेलावर तरंगू लागलेल्या आहेत। तेलावर अशा छान तरंगू लागल्या की गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि साधारणतः 5-6 मिनिटं हलक्याशा गुलाबी रंगावर वर खाली सगळीकडून एकसारखं आपल्याला छान करून घ्यायचं आहे। रंग खूप जास्त बदलायचा नाही, कारण थंड झालं की आणखीन हे जास्त काळे होतात। तर बघू शकता किती खुसखुशीत आणि मस्त तुमचे हे कापण्या तयार झालेले आहे। आणि
आणि कापण्या काढण्यासाठी अशी ही टोपली किंवा खाली एखादं ताट वगैरे ठेवायचं आहे, त्यावर ठेवायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल सगळं खाली निथळून जातं आणि या झारीवर तुम्ही काढून घेतलं की तुमच्या कापण्या बराच वेळ खुसखुशीत राहतात, त्या नरम पडत नाही. ही खूप खास टीप आहे, लक्षात असावी. आता तुमच्या जास्त प्रमाणात असतील तरी सुद्धा तुम्हाला थोड्या थोड्या घाण्यामध्ये आपल्याला या कापण्या तळून घ्यायचं आहे. सगळ्या अर्धा किलो कापण्या इथे आपण तळून घेतलेल्या आहे. रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. अशा संपूर्ण कापण्या तयार झाल्या की परातीवर चांगल्या थंड करून घ्यायचं आहे. परातीवर छान पातळ पसरून थंड केलं की छान त्या खुसखुशीत अगदी महिनाभर चांगल्या राहतात. जर गरम गरम डब्यामध्ये भरून ठेवलं तर पटकन त्या नरम होतात. आपल्या या कापण्या तळून साधारणतः एक 8-10 मिनिटं झालेली आहे. हलकीशी कोमट आहे, तोवरच ती बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे. संपूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या फूड सेफ पिशवीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. त्याला रबरने व्यवस्थित पॅक करा, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नरम पडणार नाही किंवा वातूळ होणार नाही. तर आषाढात किंवा आखाडात हा पदार्थ नक्की करून बघा. कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि रेसिपीज तुम्हाला कशा वाटतायत ते सुद्धा नक्की कळवा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.